सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय प्रमोदजी भोईर सर आपल्या सोबत जोडले जातात. प्लीज सर आपण यायचं मुख्य मंचावरती. आपली जागा मुख्य मंचावरती आहे. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी भोईर साहेब. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी भोईर साहेब आपल्याला विनंती आहे. प्लीज सर आपण यायचं मुख्य मंचावरती. आई एकविरा स्पोर्ट्स पांजू आयोजित नियोजित आपण पाहतो आई एकविरा चषक 2024 चा रणसंग्राम. फर्स्ट राऊंडचा चौथा सामना आपण पाहतो. एका बाजूला गावदेवी दहिसर तर दुसऱ्या बाजूला एनसीसी नायगाव. योगेश आणि मिलिनी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मागच्या सामन्यामध्ये पांजू स्पोर्ट पांजू कुठेतरी पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफूट वरती होता, परंतु त्याच्यानंतर जेव्हा जसा सचिन मैदानाच्या आतमध्ये आला पूर्णपणे धावफलकाला डिस्ट्रॉय केलं आणि 52 धावा असं वाटलं की एक हाती चेस झालाय. तर अर्थातच ओम ब्रह्मदेव घोडदेव संघ सुद्धा दाखल झाला. वेलकम असेल प्रणित पाटील आणि टीम. अनेक तारे सितारे आपल्याला घोडदेव मधील इथे पाहायला भेटणार आहेत. पहिला चेंडू आपण डॉट पाहतोय. चार षटकांचा सामना असणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो अजूनही ओपनिंग झाली नाहीये. डॉट चेंडू येतो गोलंदाजी मार्क वरती गीतेश. यावेळेस फडका चांगला आहे. नो लुक पद्धतीचा फडका खेळण्याचा प्रयत्न होता. स्टँड अँड डिलिव्हर. डीप मध्ये खेळाडू आहे. प्रयत्न झाले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे, परंतु थोडासा आउटफील्डचा फायदा भेटतोय आणि तब्बल 3 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून कंप्लीट होत आहेत. तरी सुद्धा एक धाव वाचवली जाते. आउटफील्डचा साथ कुठेतरी गोलंदाजाला आणि त्यासोबतच क्षेत्ररक्षकाला भेटते. फटका तर चांगला होता. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिला एक वेगळा सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये एक पाय नक्की सवेत एक वेगळा नटराजन शॉट आपण ज्याला म्हणतो त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. यावेळेस स्लोवर वनगतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, परंतु पंच दंडित करतायत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. अवे फ्रॉम द ऑफस्टिक हा चेंडू आहे. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी दहिसर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एनसीसी नायगाव. चेक चेक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा केस झाला. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गीतेशला आपण पाहतोय. एका बाजूला मिलिंद आणि एका बाजूला योगेश ही मैदानाच्या जोडी आतमध्ये आहे. यावेळेस स्टेट डाऊन द ट्रॅक. फडका तर चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. हँड अँड सम सडक पे कडक येतोय दमदार असरदार ब्रँडेड षटकार. डीजे मास्टर. यावेळेस शॉर्ट चेंडू हा सुद्धा फटका चांगला. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चेंडू निघून जातोय डीप फाईन लेग रिजन वरती. दान 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 करत ओव्हर द रोप येतोय आई एकविरेच्या चरणी अजून एक महत्वपूर्ण चौकार. यस अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. यावेळेस कोलवर डब्याचा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड सम आपण पाहतो येतोय दमदार असरदार महत्वपूर्ण षटकार आणि अर्थातच फोर्स इतका होता
एवढं दुःख होत नाही जेव्हा मात्र एखाद्या फलंदाजाची स्वतःची आवडती बॅट जेव्हा तुटते. आणि अर्थातच आपण पाहतोय ते दुःख मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला होताना आपण पाहतोय. सर पहिलं षटक फक्त मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, त्याच्यानंतर आपण रेग्युलर नियम फॉलो करतोय. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चार षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचा विचार केला. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपण नितीनला पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, चालना द्यायची आपण. 22 धावा धावफलकावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होतं. नितीनला आपण पाहतोय स्वतः कर्णधार आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. वरती विकेटचा मारा करताना कर्णधार आपल्याला दिसणार आहे. स्विच हिटचा प्रयत्न, फटका तितका चांगला नाही. चेंडू लॉंग स्टॉप रिजन वरती ट्रॅव्हल करतोय. जिथपर्यंत प्रोटेक्शन येईल, बॅकअप येईल, अर्थातच आपण पाहतोय लेग बाईचा इशारा पंच दर्शवताय. धावांचा विचार केला, धावफलक धावून पोहोचणार आहे 23 या आकड्यावर. चार षटकांचा सामना. एका बाजूला गावदेवी दहिसर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ NCC नायगाव. एक गाव एक संघ फॉर्मॅट मधली आजचा दिवस ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय. यावेळेस प्लेड स्विंग अँड मिस, क्लासिकल ऑफ कटर, क्लासिकल ऑफ कटर. अर्थातच फलंदाजाचा विचार केला, कुठेतरी लेग कटरसाठी तयार होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने आला. इनस्विंगचा चेंडू पूर्णपणे सरप्राईज केला फलंदाजाला आणि डॉट चेंडू येतोय. अशाच पद्धतीचे डॉट चेंडू नितीनला हाताळावे लागणार आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस मिस टाइम स्ट्रोक्सचा डीप मध्ये खेळाडू होता येणार. डीप मिडविकेट चार्ज चार्ज घेतोय, परंतु नो मॅन्स लँड आणि स्क्वेअरचा खेळाडू जिथपर्यंत कलेक्शन करेल, फेकी करेल, 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. 25 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पंचवीस धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय. धावांचा विचार केला, दुसरं षटक प्रगतीपथावरती येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस अजून एक स्लोवर वन. मीडियम पेसर गोलंदाज आहे, गतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी पारंगत आहे. डीप मध्ये थोडंसं फंबल आणि 2 धावा इझिली कंप्लीट होणार आहेत. फेकी तर झाली आहे, बॅकअप आहे. 2 धावेने धावफलकाचा विचार केला आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. अजूनपर्यंत बिनबाद 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 27. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटचा होत्या पतन. यस 27 वरती लागतोय पहिला झटका NCC नायगाव संघाला. यस DJ मास्टर.
होता त्याचाच विकेट मात्र नितीनने पहिल्या 2 ते 3 चेंडूचा विचार केला तर धीम्या गतीने चेंडू हाताळले, त्याच्यानंतर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. म्हणून म्हटलं जाताना बदल ही काळाची गरज आहे. व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस. जसं आपल्या मोबाईलच्या सॉफ्टवेअर आपण दर 6 महिन्याने अपडेट करतो, तसं गोलंदाजाला त्याच्या लाईन अँड लेंथला अपडेट करावं लागतं. तेच अपडेट त्याने केलं आणि नवीन सॉफ्टवेअर नवीन लाईन अँड लेंथने मात्र विकेटचं पतन महत्त्वाचा गडी बाद घेतला. मिलिंद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये रोखलं जात आहे. यावेळी शॉर्ट आर्म पुल होईल का सक्सेसफुल? तर यस, शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये येतोय अजून एक ब्रँडेड षटकार. थोडासा आखूट चेंडू आपण पाहतोय, त्याला पूर्णपणे सरप्राईज केलं आणि अर्थातच शॉर्ट आर्म पुल. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये आपण फटका पाहतोय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडूला भरकावून दिलं जातंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 33 आकड्यावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर करंट रन रेटचा विचार केला 16.50 रन रेट आहे. आणि अर्थातच लक्ष्मणने आल्या मात्र पहिला चेंडू फेस करताना जणू काही डगआउट वरून सेट होऊन आलेला की काय. पहिल्या चेंडूवरती विकेट लगावला. नेक्स्ट मॅच कर्णधार रेडी राहायचे आपण. राणोला प्रसन्न अर्नाळा विरुद्ध आपण पाहतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. डग आउटला सलामी देणारा बेग 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 सिक्सर. इथे मात्र पहिल्या चेंडूवरतीच योगेश सुद्धा या षटकाची सुरुवात षटकाराने करतो. श्री गणेशा मात्र या षटकाराने करतो या षटकाचा. गतीमध्ये परिवर्तन, स्विच हिट, उलटा सुलटा स्ट्रोक सिलेक्शन आणि पहिला रिव्हर्स स्वीप आजच्या दिवसामधला षटकार येतोय योगेशच्या फळीतून. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. येतोय मात्र अजून एक षटकार. यस डीजे मास्टर. षटकार षटकारांची हॅट्रिक मात्र योगेशच्या फळीतून लगावली जाणार आहे का. 5 चेंडू 15 धावा त्याच्या फळीतून आल्यात आणि एका बाजूला लक्ष्मण 1 चेंडू 6 धाव त्याच्या फळीतून आली आहे. म्हणजेच मागच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आपण पाहिलेत. गतीमध्ये परिवर्तन, स्ट्रेट डाऊन द ट्रॅक, अगदी सरळ दिशेने गोळीसारखा चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी यस डीजे मास्टर. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी भोईर साहेब, प्लीज आपण यायचं मुख्य मंचावरती स्थानबन्न व्हायचं. आपल्या सन्मानार्थ आपण पाहतोय या चौकार सुद्धा येतोय. पाहुण्यांची जागा अतिथींची जागा मात्र मुख्य मंचावरती आहे आणि अतिथी देवो भव ही संस्कृती जोपासणं गरजेचं आहे. तर प्लीज सर आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आपण यायचंय. आणि अर्थातच आपण पाहतोय या सिंगल धावफलकाचा विचार केला धावफलक 50 या आकड्यावरती आहे. हाफ सेंचुरी संघाची मात्र कंप्लीट होतीये. गतीमध्ये परिवर्तन, ड्रॅग केला ऑन साइडला, डीप मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. थोडंसं फंबल आणि इन बिटवीन मध्ये 2 धावा कंप्लीट होणार आहेत का. तर यस 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 52 आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच रानोळा प्रसन्न अर्नाळा विरुद्ध ओम ब्रह्मदेव गोडदेव. चला रानोबा प्रसन्न अर्नाळा विरुद्ध आपण पाहतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. इथे मात्र डॉट चेंडू येतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावफलकाचा विचार केला नायगाव संघ एनसीसी नायगाव जाऊन पोहोचतोय. 52 गडींचा विचार केला 1 गडी बाद झालाय. छोटासा ब्रेक, जाऊया जॉकी कडे. यस डीजे मास्टर.
षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय शार्दूल. जेव्हा जेव्हा शार्दूल नाव आपल्या कानावरती पडतं अर्थातच मुंबई पालघर विभागातील पालघर जिल्ह्यातील पालघर एक्सप्रेस म्हणून नाव ज्याचं उदयास आलं, शार्दूल ठाकूरचं नाव आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतो. तशाच पद्धतीची गोलंदाजी या शार्दूलला सुद्धा करावी लागणार आहे. यावेळेस पलूस्कूप का प्रयत्न होता, संपर्क सुद्धा चांगला झाला नाहीये आणि अर्थातच खेळाडू करतोय चुकी. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्रयत्न तर झाले, उलट्या दिशेने धावल्यानंतर प्रयत्न होते. सिंगलने मात्र आपण पाहतोय धावफलकामध्ये बदल होणार. धावफलक जाऊन पोहोचतोय 53 आकड्यावरती. शेवटचा अंतिम षटक. फुलर लेन ड्रॅग केले ऑन साईडला, ऑफ साईडच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन वरती खेळाडू तैनात होता, त्याच्या हातामध्ये चेंडू सरसावतोय आणि अर्थातच रनआउटच्या रूपामध्ये लागणार आहे झटका का. स्ट्राईक इन रोटेशनचा प्रयत्न नक्कीच झाला. लक्ष्मणला आपण पाहिलं बाद होताना, अर्थात न्यू बॅटर मनमीत स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती आपण मनमीतला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश. नॉन स्ट्राईक एंडला मनमीत आहे, माफ करा. यावेळी ट्रॅक केला ऑन साईडला, पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाहीये. चांगली गोलंदाजी शार्दूलने केली आहे मैदानाच्या आतमध्ये, अजूनपर्यंत रोखून ठेवलंय. कारण धावफलकाचा जो ग्राफ मात्र वरच्या दिशेने होता त्याला अजूनपर्यंत अंकुश ठेवण्यात त्याला यश आलंय. रानोबा प्रसन्न अर्नाळा विरुद्ध ओम ब्रह्मदेव गोडदेव. कर्णधार रेडी राहायचे आपण. यावेळेस खोलवर डप्प्याचा चेंडू, खोलवर डप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. टो क्रशिंग यॉर्कर, परंतु त्याला खोदून काढला आणि एक धाव तर परिपूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 55 आकड्यावरती आहे. यावेळी ट्रॅक केला ऑन साईडला, पुन्हा एकदा फटका तर फसलाय, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू जिथपर्यंत चार्ज घेईल. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 56 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच रानोबा प्रसन्न अर्नाळा विरुद्ध ओम ब्रह्मदेव गोडदेव. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका चांगलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय आईक वीराचरणी. या महत्वपूर्ण चौकार धावफलक जाऊन पोहोचणार आहे 60 आकड्यावर.
प्लेयर होताना पाहतो. एका बाजूला अर्थातच ओम ब्रह्मदेव गोडदेव क्रिकेट क्लब आणि एका बाजूला अर्थातच अनाळ संघ आपण पाहतोय. चला प्लीज मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल क्लिअर होतोय. टॉस आपण पाहतोय मैदानाच्या अगदी समोरच्या दिशेने जो टॉस का बॉस आहे त्याच्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल. चला ओबीसीसी संघ लगेच डिसिजन कळवायचं आहे. जास्त वेळ दवडायचं नाही आपल्याला. इथे डिसिजन कळवायचं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. धन्यवाद मनीष. चला सुरुवात करायची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं लक्ष समोर आहे. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी दहिसर संघाने प्रथम गोलंदाजी केली आणि आता मात्र त्या धावा चेस करायच्या आहेत. आणि एका बाजूला एनसीसी नायगाव त्या धावांना रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. एक्स्ट्रा धावांचा पाठलाग करायचा आहे. स्पीडअप करायचंय थोडंसं. मात्र बाहेर नव्हे अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती राहुल. दोन फलंदाज सिद्धांत आणि गीतेशी ओपनिंग पेअर. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फॉलोअर टप्प्याचा चेंडू. स्विंगिंग यॉर्कर आणि अक्षरशः जेव्हापासून क्रिकेटला सुरुवात झाली तिथपासून बाउन्सर आणि अर्थातच यॉर्करला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. या दोन्ही चेंडूवरती परफेक्ट सोल्युशन अजूनपर्यंत कोणालाच भेटला नाहीये आणि म्हणूनच त्या ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जर चांगला यॉर्कर आणि सटीक बाउन्सर आपण वापरला मैदानाच्या आतमध्ये ते नेहमी आपण फलंदाजाला अडचणीच्या आडोशामध्ये पाहतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. खोलवर डब्याच्या चेंडूला खोदून काढला. येणारे 5 चेंडू महत्त्वपूर्ण असणार आहेत कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मोठ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असतो. इथे मात्र स्वीशीटचा प्रयत्न. लाऊड अपील. मिसिंग द ऑस्टम. मिसिंग द ऑस्टम. आधी सरांचा इशारा आपण पाहतो. मिसिंग द ऑस्टमचा येतोय आणि अर्थातच लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव परिपूर्ण केली जाणार आहे. मिसिंग द ऑस्टम. दोन चेंडू चांगले हात आलेत. पहिला चेंडू यॉर्कर. त्याच्यानंतर आपण पाहिलं थोडंसं क्लम करण्याचा प्रयत्न. क्लम सुद्धा झाला होता फलंदाज परंतु कुठेतरी मिसिंग होता ऑस्टम. यावेळेस कव्हरच्या वरून डोक्याला वरून खेळायला फटका. उलटी धाव. उलट धावून कॅच घेण्याचा प्रयत्न. थोडंसं कठीण. ही झेल मात्र नेहमीच असते. विरुद्ध दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर चेंडूला सुद्धा जज करावं लागतं. 2 धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक 4 आकड्यावरती 61चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला गावदेवी दहिसर धावा अर्जित करते तर एका बाजूला एनसीसी नायगाव धावा रोखतीये. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. बराच काळ चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा खेळाडू मात्र अर्थातच विकेटचं पतन घेताना आपण पाहतोय. यस DJ मास्टर.
यावेळेस इलेक्ट्रिकच्या जास्त बाहेर पंच मात्र दंडित करणार आहेत का तर यस वाईडचा इशारा आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय. धावांचा विचार केला 5 ऑन द स्कोर कार्ड लॉस ऑफ 1. गावदेवी दहिसर संघाला आपण पाहतोय. यावेळेस स्टेट डाऊन द ट्रॅक सरळ दिशेने फटका अर्थातच 61चा पाठलाग करायचा आहे. मोठे फटकेबाजी आपल्याला करावी लागणार आहे. समोर मात्र राहुलचं कौतुक करावं लागेल. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावरती आहे. यावेळेस हा सुद्धा चेंडू चांगला आहे. चेंडू चांगला परंतु क्लम्प तर झाला होता. पंच इशारा दर्शवतोय अर्थातच डॉटचा षटकाची होती समाप्ती. धावफलकाचा विचार केला गावदेवी दहिसर संघ 6 या आकड्यावरती लॉस ऑफ 1. 61चा पाठलाग करायचा आहे. चला स्पीडअप करायचंय थोडस. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 61चा पाठलाग करताना आपण पाहतोय गावदेवी दहिसर संघाला 6 धावा धावफलकावरती आल्यात एकाच गडीच्या मोबदल्यावरती. चला स्पीडअप करायचे प्लीज. NCC नायगाव थोडस त्वरा करायची आपण जास्त वेळ दवडला जातोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आता मात्र कुठेतरी कमी होतंय. यावेळेस कोलवडप्याचा चेंडू स्टेट डाऊन द ट्रॅक लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. सिंगल तर झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. बेसिक्स ऑफ फिल्डिंगचा वापर चांगली फेकी सरळ आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या दिशेने. अर्थातच लॉंग ऑफ वरून आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकणं थोडंसं कठीण असं परंतु हँड आणि आर्म्स मात्र मजबूत आहेत असं दाखवते क्षेत्ररक्षक मनमित. अर्थातच लेदरपटू आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. यावेळेस प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा आणि दशा दोन्ही बदलले आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय आणि प्रत्येक डॉट चेंडू कुठेतरी दहिसर संघाला या सामन्यापासून लांब ठेवणार आहे कारण 61 पाठलाग ऑलरेडी करायचं. रिक्वायर्ड रन रेट मोर दॅन 20. खोलवा टप्प्याचा चेंडू अजून एक चांगला यॉर्कर फुलर लेनचा चेंडू. दिशा दाखवली एका धावेने जास्त काही होणार नाहीये. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा केस झालाय. चांगले 3 चेंडू हाताला अजूनपर्यंत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय लक्ष्मण. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. कलेक्शन होईल का मनमित. यस सेफ हँड. सो विकेटचा होत आहे पतन. गडी बाद विकेट क्रमांक 2 8 या आकड्यावरती. यस डीजे मास्टर. अजून येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. व्हिडिओ नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध जो खेळाडू आहे त्याला मात्र आपण फलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळी ड्रॅग केलं डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 9 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजून या षटकाची शिल्लक आहे. दुसरं षटक आपण पाहतोय 61चा पाठलाग करताना एका बाजूला
गावदेवी दैसर संघ थोडंसं अडचणीच्या आडोशामध्ये, कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कोणता तो फलंदाज जबाबदारी घेईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. यावेळेस पुन्हा एकदा टीम मध्ये खेळाडू तैनात आहे, परंतु 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू प्ले करतोय. मिड विकेट रिजन वरती हा फटका तर चांगला, परंतु खेळाडूला बीट करू शकला नाहीये. षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 51 धावेची. घेऊया छोटीशी विश्रांती, जाऊया डिस्क जॉकी कडे. यस डीजे मास्टर. गोलंदाजी मार्क वरती आपण योगेशला पाहतोय. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 51 ची गरज आहे. शॉर्ट पोल आउटसाइड एज होती का, संपर्क झाला होता का, परंतु अर्थातच डॉट चेंडू आपण पाहतोय. कुठेतरी प्रत्येक डॉट चेंडू आपल्याला दैसर संघाला सामन्यापासून लांब नेणार आहे. अजूनपर्यंत या स्पर्धेचा विचार केला 50 षटक 50 सिक्सर आपण या षटकार या स्पर्धेमध्ये पाहिली आहेत आणि 38 चौकार अशी माहिती आमच्यापर्यंत अर्थातच पोहोचवली जाते प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. शॉर्ट पोल होईल का सक्सेसफुल, तर यस खेळाडू तिथे तैनात आहे. सक्सेसफुल होणार नाहीये, विकेटचा होत आहे पतन. चांगला झेल जावं लागेल तंबूच्या आसराला गितेश बाब. यस डिस्क जॉक. लगेच दाखल व्हायचे प्लीज, जास्त वेळ दवडायचं नाहीये. समीकरण थोडंसं लांबवलं जात आहे. अजूनही 51 ची गरज आहे. न्यू बॅटर आपण पाहतो नितीनला. अजूनही 52 ची गरज आहे. 51 ची गरज आहे 10 चेंडूमध्ये. मॅच कुठेतरी फसताना आपण पाहतोय गावदेवी दैसर संघासाठी आणि चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत योगेशची राहिली आहे. यावेळेस अजून एक बाउन्सर काण्याच्या बाजूने शिटी वाजवा, सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंच इशारा दर्शवत आहेत वाईडचा. बाउन्सर तर चांगला होता, परंतु अतिरिक्त बाउन्स आणि पंचाने मात्र 1 बाउन्स सुद्धा दिले. चला कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. सिंगल कॅमेराने आपण पाहतोय कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. चला कंपल्सरी चेस पद्धतीचं फॉर्मॅट आहे, ही माहिती तुमच्यापर्यंत प्रत्येक कर्णधारापर्यंत पोहोचवली जाते. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा आहे पंचांचा. 1 बाउन्स या षटकातील झाला, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, खेळाडू तर तैनात आहे. यस मिड विकेट रिजन वरती इथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. मोठा धावफलक चेस करायचा आहे, कुठेतरी लेझी एलिगन्स आपण क्षेत्ररक्षकाकडून पाहतोय. धावांचा विचार केला 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे का, खेळाडू तिथे तैनात आहे मिड विकेट रिजन वरती. पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडून होते चुकी. क्रीजच्या माध्यमातून कुठेतरी चुकी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वारंवार मिस टाइम स्ट्रोक आणि क्रीज मात्र कुठेतरी चुकी करतोय. धावांचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत.
61चा पाठलाग करताना कुठेतरी अजूनपर्यंत पूर्णपणे फलंदाजाने निराश केले. फलंदाजासोबत क्षेत्ररक्षक क्रीजला सुद्धा अजूनपर्यंत सूर गवसत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत कलेक्शन करण्यामध्ये थोडीशी चुकी त्याच्या माध्यमातून झाली आहे. स्वतःला बॅक करावा लागेल, कारण संघ चांगल्या परिस्थितीमध्ये असताना स्वतःचं प्रदर्शन सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहिलं प्लेट स्विंग अँड मिस. चेंडू लॉंग स्टॉप रिजन वरती जातोय. मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी रेस आपण पाहतो आणि शेवटच्या क्षणामध्ये चेंडू आणि फिल्डरच्या मधली रेस चेंडू विजयी होतोय. जातोय हा मात्र लकी चौकार. यस डीजे मास्टर. मात्र कुठेतरी इनसाइड एज आणि चौकार आपण पाहिला. यावेळेस फलंदाजाच्या रीच पासून लांब ठेवले. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी दहिसर संघ जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला अजूनही गरज आहे येणाऱ्या एका षटकामध्ये 44 धावांची. ओमरमध्ये गोडदेव संघ रेडी राहायचे आपण आणि एका बाजूला राणोबा प्रसन्न अर्नाळा. 6 चेंडू 44 ची गरज. कुठेतरी खूप जास्त मोठं टोटल मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिले 2 फेअर डिलिव्हरी आणि कुठेतरी सामन्यामध्ये पूर्णपणे पकड बनवली जाणार आहे गावदेवी दहिसर संघाकडून. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती आपण आकाशला पाहतोय. ज्या औपचारिकता आता मात्र शेष आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 44 ची गरज असताना पहिला चेंडू जर आपण चांगला हाताला तर कुठेतरी पूर्णपणे सामन्यामध्ये आपण पकड बनवली आहे. करण भोईरला विनंती असेल प्लीज सर आपण यायचे मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचे. इथे मात्र चांगला झेल आपण पाहतोय. झाले कव्हर रिजन वरती. अर्थातच 2 खेळाडू होते अगदी शेवटच्या क्षणावरती. शेवटच्या खेळाडूने मात्र तो झेल घेतला. न्यू बॅटर आपण पाहतोय सिद्धेश. ज्या औपचारिकता शेष आहेत त्या औपचारिकता मात्र कंटिन्यू करताना आपण पाहतोय. एका बाजूला एनसीसी नायगाव संघाचं कौतुक करावं लागणार आहे. प्रयत्न त्यांनी चांगले केले आणि गावदेवी दहिसर संघ पूर्णपणे सामन्यामध्ये अर्थातच पकड बनवून ठेवले. न्यू बॅटर आपण पाहतोय निखिलला. चला लगेच जायचंय, जास्त वेळ दवडायचं नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फ्लिकचा वापर केलाय. खेळाडू टीम मध्ये तैनात आणि अजून एक झटका. चला पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजासाठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती आपण आकाश पाहतोय. पहिली हॅट्रिक आपण पाहतोय आई एकविरा चषक 2024च्या रणसंग्रामामधली पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 एक गाव एक संघ फॉर्मेट मध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय समीर. यावेळेस पुलचा प्रयत्न नक्कीच होता. अजून एक झटका लागेल का? चला झटका मात्र लागत नाहीये. विकेट किपर मात्र थोडंसं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतो असं म्हणायला हरकत नाहीये. वेळ वाचवला जातोय.
शेवटचा अंतिम चेंडू औपचारिकता शेष आहे. चांगला खेळ मात्र